नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका नव्या रेसिपीमध्ये भेटणार आहोत कोथिंबीर वडी. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे. आता पावसाळा असल्यामुळे थोडेसे भाजीपाला माती लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घेते. हे बघा, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली. चाकूच्या साहाय्याने एकदम बारीक चिरून घेतली. चिरल्याच्या नंतर एका बाउलमध्ये घेऊन आपल्याला त्यामध्ये घालायचे 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे तीळ, चवीपुरतं मीठ. हे बघा, अशा पद्धतीने घालून घ्यायचं. नंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मुसळीच्या साहाय्याने ठेसून बारीक ठेचा करून त्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, घातल्याच्यानंतर सर्व मिक्स केल्याच्यानंतर पाणी वाटल्यास आपल्याला हलकं हलकं पाणी मारून त्याचा गोळा तयार करायचा आहे. पाणी टाकताना काळजी घ्यायची, कमी पाणी वापरायचं, म्हणजे जेणेकरून आपला जे गोळा आहे तो पातळ होणार नाही. आणि आपली कोथिंबीर ओली असल्यामुळे आणि बेसन असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं, जेणेकरून आपल्याला पाणी सुटणार नाही. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चाळणी ठेवून आपल्याला वाफळून घ्यायचे आहे. वाफळून घेतल्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी ते थंड झाल्याच्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याचे काप करून घ्यायचे. काप तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता, लांबट गोल कसेही. नंतर तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. आता मी ते तळून घेतलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फ्राय करू शकता, ते तुमच्या आवडीने करा. हे बघा, छान अशी आपली सुंदर अशी कोथिंबीर वडी तयार आहे. तर ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.